आज छत्रपती प्रमिलाराजे आपलं जे फार मोठं हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे त्यामध्ये MRI आणि CT स्कॅन, सोनोग्राफी आणि मेमोग्राफी हे एका छताखाली आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि मला वाटतं अतिशय लेटेस्ट अत्याधुनिक असं MRI आणि CT स्कॅन मशीनचं आज लोकार्पण झालेलं आहे. आणि आपण बघितलं असेल की आपण पूर्णपणानं नूतनीकरण हातामध्ये घेतलेलं आहे. वास्तविक दीपावलीपूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि याचं लोकार्पण करावं अशी माझी अपेक्षा होती. परंतु वाडाचं स्थलांतर करणं, ड्रेनेज चोकअप झालेले होते, रस्ते चांगले नव्हते, त्याला काही वेळ लागला. परंतु जानेवारी एंड पर्यंत त्याचं पूर्णपणानं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण करणार. मला काल एका कॉन्ट्रॅक्टने सांगितलं की फास्टेस्ट देशात इमारत चालू असेल तर शेंदा पार्काची 1100 बेडची इमारत फार चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. ते 1.5 वर्षाचा आता कालावधी आहे, 6 महिने झालेले आहे. 1.5 वर्षात 1100 बेडचं पूर्णपणानं एक अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहील. आम्ही सुद्धा नितीन गडकरी साहेबांना याबद्दल अनेक वेळा आपण बोललेलो आहे. नितीन गडकरी साहेबांना हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याबद्दल फार मोठा राग आहे. त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्या सुद्धा भेटात होते. परंतु काही तज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल, म्हणून त्याची मुदत कधी आहे ते वाट पाहत आहेत. परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या खऱ्या आहेत. तर मला त्याची माहिती नाही. लावणीचं आपली मराठी संस्कृतीची लोककला आहे. ते ठीक आहे, मी काही ती माहिती घेतलेली नाही, परंतु ती लोककला आहे असं आमचं मत. सगळ्या पक्षांनी तसं करायचं असते, स्वबळाची तयारी करायची असते, जमलं तर एकत्र करायचं असते, नाहीतर स्वबळावर. परंतु झेंडा हा युतीचा. राष्ट्रवादीची तयारी कशी आहे? आता तुम्हाला दिसेलच.